नमस्कार, मी प्रमोद पवार. दुपारी लाईव्ह होणार होतं, पण काही तांत्रिक अडचणीमुळे थोडा वेळ गेला, क्षमा असावी. पुन्हा एकदा तुम्हाला आवाज येतोय का माझा हे जर मला सांगितलं तर मला लाईव्ह सुरू करता येईल. कारण आवाज येतोय का याची खात्री झाली पाहिजे. जर कोणी लाईव्ह असतील तर त्यांनी कृपया मला सांगावं की आवाज येतोय का. हॅलो, माझा आवाज येतोय? हॅलो हॅलो आवाज येतोय माझा? बरं, तुमचे सगळ्यांचे धन्यवाद दुपारी लाईव्ह न घेतल्याबद्दल, किंवा तुम्हाला वेळ दिली आणि मी लाईव्हला आलो नाही कारण मी प्रवासात होतो आणि नेटवर्कचा असाच इश्यू होता, नीट बोलता आलं नसतं. मित्रांनो, वारंवार आपण वेगवेगळ्या विषयावर लाईव्ह घेत असतो आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद देता. ठीक आहे, आपल्याकडे आपण लाईव्ह घेतलं, एखादा विषय उचलला आणि लगेच त्या विषयाला न्याय मिळाला असं होत नाही. पण किमान आपण बोलतोय, आपण आवाज उठवतोय, आपण प्रश्न विचारतोय. सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे की जर याचा सकारात्मकपणे आणि चांगल्या हेतूने जर वापर केला तर त्याचे नक्की सकारात्मक परिणाम होतात. हे आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. आत्ता लेटेस्ट तुम्ही बघत असाल बातम्यांमध्ये सोशल मीडियावरचे कॉक्रोच जनता पार्टी, म्हणजे एका न्यायाधीशांनी एक वक्तव्य केलं की या देशातले तरुण जे सरकारला, व्यवस्थेला प्रश्न विचारतात ते कॉक्रोचसारखे आहेत. म्हणजे कॉक्रोचशी त्यांची तुलना केली, झुरळाशी तुलना केली आणि त्याचे परिणाम असे झाले की एका तरुणाने कॉक्रोच जनता पार्टी सोशल मीडियावर ओपन केली आणि त्याला जवळपास 2 कोटी लोकांनी प्रतिसाद दिला. ठीक आहे, ते प्रत्यक्षात कृतीत काहीच नाही आहे, ते फक्त सोशल मीडियावरचं एक विरोधाचा एक फंडा वापरलेला दिसतो आपल्याला, प्रत्यक्ष काही नाही. पण त्याच्यावरून एक लक्षात येतं की 2 कोटी तरुणांच्या मनामध्ये खतखत होती. ती खतखत त्या दिपके नावाच्या तरुणाने जी कॉक्रोच जनता पार्टी ओपन केली आणि त्याला तो प्रतिसाद मिळाला यावरून दिसून येतं आहे. म्हणजेच सोशल मीडियावर एखाद्या प्रश्नावर जर आपण आवाज सातत्याने उठवला किंवा तो आवाज प्रभावीपणे उठवला आणि त्याला कृतीची जोड दिली, मग रस्त्यावरची लढाई असेल, न्यायालयीन लढाई असेल, पत्रव्यवहार असेल, पाठपुरावा असेल, तर त्याचा रिझल्ट मिळतो. आता आज आपला विषय आहे की नेत्यांच्या निवडणुकीच्या हव्यासापोटी कशा पद्धतीने पालघरकरांना शोषणाला बळी पडावं लागतं किंवा पालघरकरांचं कसं शोषण होतं, हे आजचा विषय आहे. मी अधिक वेळ घेणार नाही, फार लांबवणार नाही. मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहे की ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रश्नावर आपण अनेक वेळा आवाज उठवलेला आहे. दुर्दैवाने बँकेचं प्रशासन, बँकेला मदत करणारे राजकारणी, बँकेचं अर्थकारण म्हणजे ऑफिशियल अकाउंटिंग नाही, ऑफिशियल बँकिंग नाही, तर बेकायदेशीर अर्थकारण जे आहे त्याची ताकद एवढी मोठी आहे की त्यापुढे अनेक वेळा आवाज लोकांचा दाबला जातो. पण लढाई लगेच जिंकता आली नाही तर ती सोडून द्यायची नसते, तर त्याचा पाठपुरावा करायचा असतो, त्याची लढाई लढायची असते. दुर्दैवाने यावर कोणीच बोलत नाही, हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतो. ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये अनेकांना हा विषय कळतो, पण याच्यावर उघडपणे आवाज उठवण्याचा धाडस कोणी दाखवत नाही. हे मला दुर्दैवाने इथे नमूद करावं असं वाटतं. मित्रांनो, मी काही तुम्हाला पत्रव्यवहार केल्याच्या तारखा सांगतो की ठाणे जिल्हा बँकेचं विभाजन व्हावं आणि पालघर जिल्ह्याची स्वतंत्र बँक निर्माण व्हावी, यासाठी आपण दिनांक 8/4/2026 बघा, 8 एप्रिल 2026 रोजी आपण पत्र दिलं आहे. हे पत्र आपण माननीय राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे सहकार मंत्री, राज्याचे सहकार आयुक्त आणि या सगळ्या मंडळीला हे पत्र आपण दिलेलं आहे. 8/4 तारीख तुम्हाला दिसत असेल तर बघा, 8/4/2000 इकडे आहे, 8/4/2026. आपण या पत्रामध्ये काय मागणी केली की ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक TDC बँकेचं महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 17 व 18 अन्वये
तातडीने 2 स्वतंत्र जिल्ह्यात विभाजन करून स्वतंत्र पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करणे व सुरू असलेली बेकायदेशीर निवडणूक प्रक्रिया व नोकर भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करणे अशी आपण मागणी केली. आता या मागणीवर खऱ्या अर्थाने कारवाई व्हायला पाहिजे होती, कारण ही मागणी काही चुकीची नव्हती, बेकायदेशीर नव्हती. कायद्याच्या सगळ्या कलमांना मेन्शन करून, म्हणजे आम्ही उठलो आणि काहीतरी मनात आलं म्हणून मागणी केली असं होत नाही. आम्ही सोशल मीडियावर बोंबलतो, प्रत्यक्ष रस्त्यावर लढतो, म्हणजे आम्ही मूर्ख नाही आहेत. जर आम्हाला त्याचं काहीतरी कायदेशीर त्यातलं कळत असेल किंवा काहीतरी कायदेशीर तथ्य असतील त्याशिवाय आम्ही बोलणार नाही. आणि आम्ही जर असंच काहीतरी वायफळ बडबड केली तर ती कोण ऐकणार नाही. त्यामुळं आम्हाला बोलताना 100 वेळा विचार करावा लागतो की काय बोलायचं. आता आपण ही तक्रार अर्ज केलं. आता ह्या तक्रार अर्जाला प्रत्येक डिपार्टमेंटला ते अर्ज व्यवस्थित पोहोचवण्यात आला आपला 8/4चा. त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय सहकार मंत्री, सहकार आयुक्त तथा निबंधक पुणे, विभागीय सहनिबंधक कोकण विभाग, जिल्हाधिकारी महोदय ठाणे, जिल्हाधिकारी महोदय पालघर आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे, या सगळ्यांना आपण पत्र दिलं. बरोबर आहे. आता हे पत्रानंतर काय झालं तर प्रत्यक्ष कारवाई झाली नाही, तर यांची निवडणूक प्रक्रिया ही संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक यांनी जाहीर केली. आणि मग तालुकानिहाय मतदार यादी आम्ही तुम्हाला वाचून दाखवली की कशा प्रकारे फक्त एकट्या वसई तालुक्यामध्ये 1195 मतदार यांनी नोंदवलेले आहेत. म्हणजे ठराविक लोकांच्या ताब्यात ही बँक राहावी. ही बँक शेतकऱ्यांची नाही, शेतमजुरांची नाही, ही बँक सर्वसामान्य गरिबांची नाही, तर ही बँक ठराविक बोटावर मोजण्या इतक्या राजकारण्यांची बँक झालेली आहे आणि म्हणून यांना विभाजन करायचं नाही. हे माझा स्पष्ट आरोप आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये भिवंडीमध्ये 224 मतदार आहेत, अंबरनाथमध्ये 341 मतदार आहेत, कल्याण डोंबिवलीमध्ये 500 मतदार आहेत, पालघरमध्ये फक्त 233 मतदार आहेत, शहापूरमध्ये 355 मतदार आहेत, ठाणे शहरमध्ये जवळपास 645 मतदार आहेत, तलासरीसारख्या भागात फक्त 19 मतदार आहेत. आणि या सगळ्या मतदारांचा मी आकडा तुम्हाला वाचून दाखवला, पण वसईमध्ये तब्बल 1195 मतदार आहेत. हे सगळं यांचं आहे. यांची प्रारूप यादी 20/4ला जाहीर केली आणि यांनी आता निवडणुकीचा घाट घालून 14/5 रोजी यांची प्रारूप यादी यांनी प्रसिद्ध करण्याची डिक्लेअर तारीख केली आणि आता निवडणुकीची तारीख पण आणली. आता या सगळ्या निवडणुकीला आपला विरोध काय तर 7,300 कोटीचा उलाढाल असलेली ही बँक, या बँकेमध्ये आज ज्या परिस्थितीने काम सुरू आहे, ठराविक लोकांना कर्ज देणं, संचालकांच्या नातेवाईकांना आणि जो 25-30 लाख रुपये यांना देईल त्यांना नोकरी देणं, नोकर भरती करताना हे क्रायटेरिया बघत नाही, क्वालिटी बघत नाही, फक्त जो पैसे देतो तो यांचा कर्मचारी होतो. मग काय बँकेला क्वालिटी मिळणार आहे. त्यामुळं बँकेमध्ये जरी आर्थिक व्यवहार वाढत असला तरी बँकेमध्ये चांगल्या दर्जा बँकेचा झालेला नाही कधीच. कारण पैसे देऊन 30-35 लाख रुपये देऊन तिथे लागलेला पिऊन, तिकडे लागलेला क्लर्क हा कधीही सर्वसामान्य शेतकरी शेतमजुरांना चांगली वागणूक देत नाही, कारण तो ऑलरेडी संचालकांना पैसे देऊन लागलेला असतो. लातूरमध्ये जेव्हा जिल्ह्याचं विभाजन झालं तेव्हा 2 वर्षात बँक विभाजित झाली. जालन्यामध्ये जिल्ह्याचं विभाजन झालं तेव्हा 3 वर्षात बँक विभाजित झाली. म्हणजे 81ला बँक जिल्हा विभाजन झालं, 84ला बँक विभाजित झाली. नंदुरबार 98ला जिल्हा विभाजन झालं, 2001ला बँक निर्माण झाली. गोंदिया 99ला जिल्हा विभाजन झालं, 2011ला, म्हणजे 12 वर्ष तिथं गोंदियाला लागली. सगळ्यात डिले पिरियड आहे. आणि आता आपल्या पालघरचा 14ला जिल्हा विभाजन झाला, 12 वर्षांनी अजून बँक झाली नाही. यामध्ये रीतसर बँक विभाजन करण्याबाबतच्या गाईडलाईन्स RBIने दिलेल्या आहेत. कलम 17, कलम 18मध्ये आणि या स्पष्ट मेन्शन केलं आहे की जरी संचालक विरोध करत असतील तरी या निबंधकांनी आणि अधिकाऱ्यांनी या बँकेचं विभाजन करण्याबाबतचं सगळी प्रोसेस फॉलो केली पाहिजे. हा सगळा प्रोसेस आपण करत असताना, हे सगळं करत असताना आपण माननीय उच्च न्यायालयामध्ये एक लेटर पिटिशन दाखल केली 4 मे 2026 रोजी. त्यामध्ये आपण काय सांगितलं की ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत या विभाजनाची दिरंगाई आणि बेकायदेशीर निवडणूक नोकर भरती प्रक्रिये न्यायिक हस्तक्षेपासाठी आपण याचिका दाखल केली. आणि त्यात स्पष्ट लिहिलं की कशाप्रकारे ही बँक डिले केलेली आहे, कशाप्रकारे ठराविक लोक या बँकेचा, म्हणजे आता तुम्हाला सांगतो की या बँकेत 118 शाखा आहेत, त्यापैकी 169 शाखा या ठाणे जिल्ह्याच्या आणि 48 शाखा पालघरच्या आहेत. पालघर जिल्ह्यातल्या 8 तालुक्यांपैकी पालघर, वसई, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी वगळता उर्वरित 7 तालुके हे, म्हणजे वसई सोडून सगळे 7 तालुके आदिवासी बहुल क्षेत्र आहेत. म्हणजे आदिवासींच्या हितासाठी वेगळा जिल्हा करण्यासाठी ही बँक निर्माण केली. आणि या बँकेचं पूर्ण नियंत्रण हे ठाणे जिल्हा, म्हणजे ठाणा मध्यवर्ती बँक म्हणजे ठाण्याकडनं होतं. म्हणजे उद्या तलासरी डहाणूच्या एखाद्या माणसाला
जर न्याय मागायचा असेल, बँकेकडनं एखादा फ्रॉड झाला, बँकेकडनं डिले झाला, बँकेचं लोन पाहिजे, अंतिम लोनची मंजुरी पाहिजे, तर ठाण्याला यावं लागतं. मग काय तुम्ही आदिवासींचा जिल्हा वेगळा करून त्यांना न्याय दिला? तुम्ही आदिवासींची फरफट तशीच ठेवली. म्हणजे एकीकडे आम्हाला जिल्हा विभाजन करून जिल्ह्याचा दर्जा मिळाला, पण आमचं आर्थिक स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेतलं. ही परिस्थिती ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये झालेली आहे. त्यामुळं यांनी आता बघा, बँकेची निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर कशी आहे, तर बँकेचं विद्यमान संचालक ज्या घाईने निवडणूक घेत आहे ती पूर्णपणे दोषपूर्ण आहे. मी सगळ्या संचालकांच्या बाबतीत बोलतो की जे निवडणुकीला ज्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले. नवीन रचनेनुसार जर यादीचं परिसीमन झालं, डिलिमिटेशन झालं, तर निवडणूक घेणे, जर ते न करता निवडणूक घेणे म्हणजे कलम 73 आणि कलम 144C पूर्णपणे उल्लंघन आहे. कायदेशीर उल्लंघन हे करतात, हे मी त्या पिटिशनमध्ये स्पष्ट केलं. हे स्थानिक रोजगारावर गदा कशी आणतात, तर आता ज्या पद्धतीने बँकेचा कारभार चालू आहे आणि बँक ज्यांच्या ताब्यात आहे ते त्यांच्या सोयीप्रमाणे उमेदवार भरतात. त्यांनी जाहीर करावं की किती सर्वसामान्य आदिवासी भूमिपुत्रांना त्यांनी रोजगार दिला, किती लोकांना त्यांनी पैसे न घेता रोजगार दिला. सर्वसामान्य शेतकरी शेतमजुराची पोरं या बँकेमध्ये नोकरीला लागली. सगळी संचालकांचे नातेवाईक संचालकांनी पैसे दिले, संचालकांचा रेफरन्स वापरला, कोणाला 4चा कोटा, कोणाला 5चा कोटा, कोणाला 10चा कोटा, अशा पद्धतीने नोकर भरती झाली. आणि खऱ्या अर्थाने इथल्या भूमिपुत्राला, पालघरच्या, ठाण्याच्या पण आणि पालघरच्या पण भूमिपुत्राला न्याय मिळाला नाही. म्हणून आपण याचिकेमध्ये एक प्रमुख मागणी केली की हे जे यांचं चाललेलं आहे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. याला तातडीने स्थगिती आदेश म्हणजे स्टे ऑर्डर मिळावी. आणि यामध्ये या सगळ्या, जोपर्यंत ॲसेट लायबिलिटीचं वाटप होत नाही तोपर्यंत ही निवडणूक होणं हे कम्प्लिटली बेकायदेशीर आहे, लक्षात घ्या. तोपर्यंत याला स्थगिती देऊन कलम 77A नुसारचं एक म्हणजे ही प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी हे सेक्शन आहे. त्यामध्ये आता हे प्रशासक जे नेमतात ना, प्रशासक अधिकारी सगळे या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या खिशात आहेत. म्हणजे कुठल्या बँकेच्या सत्ताधाऱ्यांच्या, म्हणजे बँकेने कोणालाही कोणतीही तक्रार करू दे, आम्हाला काहीही फरक पडणार नाही, कोणीही कितीही बोंबलू दे, आम्हाला काहीही फरक पडणार नाही, अशा पद्धतीची मानसिकता तयार केली आहे. त्याचं कारण असं आहे की सगळं जे प्रशासन आहे हे प्रशासन यांच्या खिशात आहे आणि त्यामुळे हे एवढ्या मगरुरी दाखवत आहेत आणि एवढ्या मगरुरीने हे निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करत आहेत. म्हणून आपली मागणी आहे की तिथे IAS दर्जाचा प्रशासक नेमावा. म्हणजे IAS दर्जाचा जर प्रशासक नेमला तर किमान यांच्यावर एक कंट्रोल येतो. आणि आपण कोर्टाकडे मागणी काय केली की आता फक्त यांच्या घोषणा नको, यापूर्वीही अशा प्रकारची चर्चा झाली, मागणी झाल्यावर घोषणा केली, तर कालबद्ध कार्यक्रम डिसाईड करून यांनी बँकेचं विभाजन करावं. आता हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. हे तुम्हाला का सांगतो की आपण जेव्हा पत्रव्यवहार केला आणि पाठपुरावा सुरू केला तेव्हा एक चांगली गोष्ट घडली. काय चांगली गोष्ट घडली? आपण 8 तारखेला पत्रव्यवहार केला, 22 तारखेला मंत्रालयामध्ये एक मिटिंग झाली. 22 तारखेला मिटिंग झाली, त्याचा माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहे. गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल न्यूज लेटरची मी तुम्हाला वाचून दाखवतो. न्यूज लेटर त्यामध्ये लिहिलं आहे की पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा मध्यवर्ती बँक स्थापन करण्यास गती. कोण बोलत आहे? हे मंत्री बाळासाहेब पाटील. कधी बोलतात? 22 एप्रिल 2026. म्हणजे आपलं पत्र 8 तारखेला दिलं आणि त्याच्या जवळपास 14-15 दिवसात ही मिटिंग झाली. आणि त्या मिटिंगमध्ये यांनी बँकेचं निर्माण करण्यासाठी एक स्पेशल मिटिंग लावली. आणि या मिटिंगमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की पालघर जिल्ह्यातील नागरिकांना, बघा आता हे जे वाचतो हे राज्याचे सहकार मंत्री बोलतात, पालघर जिल्ह्यातील नागरिकांना सुलभ कार्यक्षम बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र जिल्हा बँक निर्माण करणे प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. या संदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये एक बैठक पार पडली. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले की ठाणे जिल्ह्याचे 1 ऑगस्ट 2014 रोजी विभाजन होऊन पालघर हा स्वतंत्र जिल्हा झालेला आहे. तरी पण पालघर जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँक ही अद्यापही एकत्रितपणे सुरू आहे. बँकेचे मुख्यालय ठाणे असल्यामुळे पालघर जिल्ह्यातील नागरिकांना बँकिंग कामकाजासाठी ठाण्याला जावे लागते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय करावी लागते. ही परिस्थिती लक्षात घेऊन कोण बोलत आहे? सहकार मंत्री बाळासाहेब पाटील. जिल्हा मध्यवर्ती बँक पालघरची स्थापन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. जे मी तक्रारीत म्हटले, जे मी पिटिशनमध्ये म्हटले तेच त्यांनी म्हटलं. यावेळी मंत्री पाटील यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभाजन करून ठाणे व पालघर अशा 2 स्वतंत्र बँका स्थापन करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव भारतीय रिझर्व्ह बँकेकडे तातडीने पाठवण्याच्या सूचना दिल्या. बघा किती धक्कादायक आहे की सहकार मंत्र्यांनी बँकेचं विभाजन करून त्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे तातडीने पाठवण्याच्या सूचना दिल्या. पुढचं वाचतो मी. तसेच जिल्ह्यांची विभागणी कनेक्टिव्हिटी व प्रशासनाच्या सुलभतेच्या दृष्टीने करण्यात आले असून त्यानुसार बँकिंग व्यवस्था स्वतंत्र करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. म्हणजे कोणी? सहकार मंत्री महोदयांनी. बैठकीत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या बँकेचे एक मुख्यालय असून
118 शाखा आहेत, त्यापैकी 69 शाखा या ठाणे जिल्ह्यात, तर 48 शाखा या पालघर जिल्ह्यात आहेत. जे मी तक्रारीत नमूद केले ते स्पष्ट तशीच भाषा आहे. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल असून त्यामध्ये पालघर, वसई, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी असे 8 तालुके आहेत. यापैकी वसई वगळता सर्व 7 तालुके आदिवासी बहुल म्हणून घोषित आहेत. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे असे 7 तालुके असून तेथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेलं आहे. सर्व बाबींचा आढावा घेत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलं की ठाणे जिल्ह्याचा आर्थिक वाटा अधिक असला तरी पालघर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, आदिवासी भागातील गरजा आणि नागरिकांची सोय लक्षात घेता स्वतंत्र बँक स्थापन करणे ही काळाची गरज आहे. त्यानुसार पुढील कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. बैठकीत सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, बघा सहकारचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहसचिव संतोष पाटील तसेच सहकार विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. हे कोण बोलत आहे? हे राज्याच्या सहकार मंत्री महोदयांनी घेतलेली मीटिंग मी तुम्हाला वाचून दाखवली. माझ्या मनाचं काही सांगितलं नाही. म्हणजे जे 8 तारखेला आपण आपल्या तक्रारीमध्ये नमूद केलं, जे 4 तारखेला आपण आपल्या पिटिशनमध्ये नमूद केलं, अगदी तसंच सगळं सहकार मंत्र्यांनी त्यांच्या बैठकीत मांडलं. याचा अर्थ आपण बोललो ते सत्य आहे. बँकेची, स्वतंत्र बँकेची गरज आहे. मग हे सगळं सत्य असताना निवडणुकीचा घाट का हो? तुम्ही आता लिस्ट काढून बघा निवडणुकीची, कोणी कोणी फॉर्म भरलेत, कोण कोण फॉर्म भरणार आहे, कोण कोण उमेदवार आहे, याची यादी काढून बघा. संचालकांचे नातेवाईक, माजी अध्यक्षांचा मुलगा, माजी संचालकांचा मुलगा, कोणाचा जावई, कोणाचा भाचा, सगळ्या संचालकांच्या नातेवाईकांना बँकेवर बसवण्याचं घाट घातलेलं आहे. म्हणजे परंपरागत विश्वस्त आहेत का तुम्ही? बँक तुमची मालकीची आहे का? बँक तुमची जहांगीर आहे का? बँकेचे तुम्ही ट्रस्टी आहात, विश्वस्त आहात, संचालक आहात, मालक नाही. तुम्ही बँकेचं कामकाज केलं, बँक सांभाळली, संचालक म्हणून जबाबदारी पार पडली. नव्या तरुणांना संधी द्या. कधी बदल होणार? म्हणजे परंपरागत एखादा नेता 25 वर्षापूर्वी बँकेवर होता, 25 वर्ष त्याने बँकेवर बसायचा आणि मग 25 वर्षानंतर तो एजबार झाला की त्याचा पोरगा आणायचा, तो एजबार झाला की त्याचा पोरगा आणायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की लोकशाही आली, आपण संविधान स्वीकारलं, त्यानंतर पूर्वी जसा राजा, म्हणजे एखादा राजा संस्थानं होती आणि राजा दगावला, राजा मेला, तर राजाचा पोरगा, मग तो लुळा, पांगळा, बैरा, आंधळा कसाही असो, त्याला अक्कल असो नसो, तो मतिबंद असो, बहुविकलांग असो, पण तोच पुढचा राजाच्या गादीचा वारस असायचा, तोच आपल्यावर राज्य करेल. पण लोकशाही आल्यानंतर, आपण संविधान स्वीकारल्यानंतर, पूर्वी जसा राजा हा राणीच्या पोटातून, उदरातून जन्म घेत होता, तर आता राजाचा पोरगा किंवा या देशावर राज्य करणारा राणीच्या उदरातून जन्म घेणार नाही, तर मतपेटीतून जन्म घेईल. म्हणजेच काय, तर लोकांनी निवडून दिलेला एखादा सक्षम उमेदवार, शेतकऱ्यांची ही बँक आहे, मग शेतकऱ्यांनी निवडून दिलेला सक्षम उमेदवार या बँकेवर संचालक होईल. आता तुम्ही कोण संचालक बसवायला लावलंय? तुमची पोरं, तुमचे मुलं, तुमचे नातू, तुमचे जावई, तुमचे भाचे, तुमचे कोण नातेवाईक असतील ते. मग त्यांना बँकिंग कळो की न कळो, त्यांना शेतकऱ्याचं हित कळो की न कळो, फक्त तुमच्या स्टेटससाठी तुम्ही बँकेवर त्यांना बसवायचं. आता तुम्ही काय सांगाल, निवडणूक प्रक्रिया आहे शेतकऱ्यांकडून. अरे कसली निवडणूक प्रक्रिया? ही निवडणूक प्रक्रिया कशी सगळ्यांना माहिती आहे. दुर्दैवाने याच्यावर कोणीच बोलत नाही, पण शेतकऱ्यांनी याच्यावर उठाव केला पाहिजे. कसली बँक आहे? 4-5 लाख 10 लाख रुपयाची डील होते, मग ठराव घेतला जातो, ठराव घेण्यासाठी पण पैसे वाटले जातात, लाखो रुपयाचे व्यवहार होऊन एका कुठल्या तरी माणसाच्या नावावर ठराव घेतला जातो. मग तो माणूस एक तर कोट्यावधी रुपये मागतो, एक तर एखादी जागा मागतो की बाबा मला ठराव घेतला, आता माझ्या घरच्या माणसाला कामाला लाव, मग मी मत तुला देतो. म्हणजे सोसायटीचे ठराव घेण्यापासून तर बँकेच्या संचालकाला मतदान करण्यापर्यंत सगळे आर्थिक व्यवहार चालतात. ही तुमची लोकशाही आहे. गेले 4 महिने ठरावाची धावपळ सुरू आहे. कशा प्रकारे ठराव घेतले गेले आणि कशा प्रकारे त्या संचालक मीटिंगमध्ये दबावतंत्र वापरले, पैशाचा वापर केला, मतदारांना कसे पैसे दिले, कसे उमेदवार ठरवले गेले, त्यांचे डील कशा झाल्या, त्यांचे रेट कसे झाले, सगळे याचे पुरावे आमच्याकडे. त्यांच्या सगळ्या ज्या त्या योग्य वेळेस आल्यावर सगळ्या त्या आपण कोर्टाला सादर करू, न्यायालयाला सादर करू. पण अशा प्रकारे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या बँकेच्या इलेक्शनमध्ये चालू आहे. पण याच्यावर कोणीच बोलत नाही.
ज्याच्यावर आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला, व्हिडिओ घेतल्या, त्यावर बातम्या प्रसिद्ध झाल्या. लोकांना फक्त मजा बघायची. माझ्यापैकी किंवा माझ्या जवळचं कोणीही बँकेच्या संचालकच्या निवडणुकीत उभं नाही आणि इंटरेस्टेड नाही मित्रांनो. पण अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटून ही बँक लुटायला लावले ना, हे आम्हाला बघवत नाही. गरिबाच्या पोरांना नोकरी नाही मिळत इथे ज्याच्याकडे 30-35 लाख रुपये असतील त्याला नोकरी मिळते. मग त्याच्यामध्ये क्वालिटी असो की नसो. अनेक वेळा संचालकांनी शेतकऱ्यांच्या पोरांच्या जमिनी नावावर करून घेतल्या यांना नोकरी लावण्यासाठी. या जुन्या गोष्टी आहेत सगळ्या. बँकेची जागा फायनल करताना भ्रष्टाचार, नोकरीला लावताना भ्रष्टाचार, बँकेमध्ये फर्निचर करताना भ्रष्टाचार, बँकेमध्ये स्टेशनरी घेताना भ्रष्टाचार, मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्याच्या बाहेरच्या कारखान्यांना कोट्यावधी रुपये लोन देताना भ्रष्टाचार. पण सर्वसामान्य शेतकऱ्याचं, रिक्षाचालकाचं, दुकानदाराचं लाख रुपये लोन असेल तर त्याच्या गळ्यावर बसतात ही लोक, त्याला आत्महत्या करायला लावतात. अशा पद्धतीची बँकिंग. म्हणजे एकीकडे कोट्यावधी रुपये नेत्यांच्या नातेवाईकांना उधळायचे लोनच्या माध्यमातून आणि दुसरीकडे गरीब सर्वसामान्य शेतकऱ्याला लाख रुपयाच्या लोनसाठी मेटाकुटीस आणायचं. ही बँकिंग आम्हाला नको आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँकेची निर्मिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी झाली आहे. शेतकऱ्याला अडचणीच्या काळामध्ये पीक कर्ज मिळणं, त्याला वेगवेगळ्या पद्धतीचं लोन मिळणं, त्याच्या मुलांना शिक्षणासाठी लोन मिळणं, त्याला ट्रॅक्टरसाठी लोन मिळणं, त्याला घरासाठी लोन मिळणं. पण इथे फक्त धंदा सुरू आहे. जो संचालकाच्या जवळचा ज्यांनी ठरावाला मदत केली त्याला सगळे लाभ मिळणार, पण जो सर्वसामान्य आहे सरळ मार्गी त्याला डावळलं जातं. आताच्या निवडणुकीमध्ये असलेल्या उमेदवारांची नावं बघा. वर्षानुवर्ष तुम्हाला जे बँकेवर चिकटलेले दिसतील एकतर ते उमेदवार आहेत किंवा त्यांच्या घरातला माणूस उमेदवार आहे. जबाबदारने बोलतो, हे खोडून दाखवा. ज्यांना हा व्हिडिओ खटकला ना त्यांनी माझं वाक्य खोडून दाखवा. जे वर्षानुवर्षे बँकेला चिकटलेले आहेत ते किंवा त्यांच्या घरातला माणूसच उमेदवार आहे. या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये कोणी क्वालिफाईड नाही का? या ठाणेच्या पालघर जिल्ह्यामध्ये कोणी नेतृत्व चांगलं करणारं नाही का बँकेचं? द्या ना संधी तरुणाला एखाद्या. पण ते नाही देणार तुम्ही तुमच्याच कुटुंबाची परंपरा चालणार, कारण बक्कळ पैसे तुम्ही ऑलरेडी त्या बँकेतून कमवलेले आहेत. माझं म्हणणं ते कमवा पैसे, काय करा लुबाड, पण शेतकऱ्यांना लुबाडून जर तुम्ही पैसे कमवत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही. सर्वसामान्याचा हक्क तुम्ही घेत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही. आमचं म्हणणं आहे बँकेचं विभाजन झालं पाहिजे. कायद्याने पहिल्यांदा पालघर जिल्ह्याची स्वतंत्र बँक झाली पाहिजे आणि मग तुम्ही निवडणुका घ्या. मग तुम्ही कोणी उमेदवार द्या आणि कोणाच्या निवडणुका करा, आम्हाला पडलेलं नाही. पण पालघरकरांचा हा अधिकार आहे. ठाणे पालघर जिल्हा एकत्र असताना एकत्र बँक होती, बरोबर आहे. मला वाईट वाटतं की पालघरमध्ये ह्याबद्दल बोलणारं पालघर जिल्ह्याचं कोणीच नाही का? पालघरच्या तरुणांनी याचा विचार करा की आपल्याला आपलं शोषण केलं जातं, पालघरकरांचं शोषण केलं जातं. तुमचे आर्थिक हक्क यांनी तिजोरी बंद ठेवलेले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या तरुणांनी उठाव केला पाहिजे की आमची स्वतंत्र बँक का नाही? आमची स्वतंत्र बँक व्हावी म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे, ही माझी मागणी आहे. आणि त्यासाठी मी शेवटपर्यंत पाठपुरावा करणार. आता न्यायालयाची लढाई आपली सुरू आहे. यांनी निवडणुकीचा घाट घातला आहे, पण त्याला यांच्या बेकायदेशीर प्रक्रियेला एकटा राहिलो तरी शेवटपर्यंत विरोध करेन. आता आमची संघटना यासाठी पाठपुरावा करतेच. माझे या निमित्ताने इथल्या सगळ्या तरुणांना विनंती आहे, जागृत नेत्यांना विनंती की जरा जागृत व्हा आणि विरोध करा. तुमच्या पर्सनल लेवलला तक्रारी अर्ज करा, विरोध करा. आणि या बँकेची निवडणूक यांची रद्द झाली पाहिजे आणि पहिल्यांदा विभाजन झालं पाहिजे. डिलिमिटेशन शिवाय निवडणूक बेकायदेशीर आहे आणि त्याला रोखण्यासाठी वेळ पडल्यास आंदोलन करायची वेळ पडली तर आंदोलन ही करणार, बँकेसमोर करणार, कलेक्टर ऑफिस समोर करणार. वेळ पडल्यास या संचालकांच्या आणि अध्यक्षांच्या घरासमोर आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही. पण यांच्या बेकायदेशीर प्रक्रियेला आम्ही खत पाणी घालणार नाही, हे सांगायला मी इथे आलोय. तुम्ही जागृत व्हा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही तक्रारी करा आणि या बँकेच्या निवडणुकीचा, बँक लुबाडण्याचा घाट जो घातलाय तो बंद करा. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. धन्यवाद.